नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास आणि आनंदाची बातमी घेऊन आले, कारण ज्याची तुम्ही सगळ्या आतुरतेने वाट पाहत होता तोच तुमचा मार्च महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. यावेळी सरकारकडून असा प्लॅन करण्यात आलाय की तुमचे पैसे सणाच्या आधीच मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमचे सण अधिक आनंदात साजरे करू शकता. आणि खास गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरच हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आनंद दुप्पट आणि खात्यात पैसे खटाखट. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी तुम्हाला सगळं अपडेट अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. मार्च हप्ता आणि सणांचे नियोजन. 3000 रुपये. राज्यातील लाडक्या बहिणींना आर्थिक बळ देण्यासाठी सरकारने आता सणासुदीचे नियोजन केले आहे. अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना सणावाराला पैशांची नड भासू नये, याच उद्देशाने मार्चचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केला जाणार आहे. इतकेच नाही तर यापुढे दसरा असो किंवा दिवाळी, प्रत्येक मोठ्या सणापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होतील, असे सूत्रांकडून समजते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच या प्रक्रियेला वेग येणार असून 3000 रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होऊ शकतो. अपात्र लाभार्थी आणि स्क्रुटिनी. पण थांबा, याच दरम्यान एक महत्त्वाची अपडेटसुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर सरकारने कडक पाऊल उचलले आहे. मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की सुमारे 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा तपासला असता त्यातील 2 ते 2500 अपात्र कर्मचारी आढळले आहेत. जानेवारी महिन्यापासूनच त्यांची पडताळणी करून त्यांचा लाभ तातडीने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजना पूर्णपणे पारदर्शक असून केवळ गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. अशाच नवीन अपडेट्स, हप्त्याच्या बातम्या आणि सरकारी योजनांची अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून ही माहिती इतर बहिणींपर्यंतही पोहोचेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.